रायगडच्या अनेक तालुक्यातील गावं पाण्याखाली गेल्यानं शेकडो नागरिक कालपासून घरात अडकलेत. डोळ्यादेखत जमवलेला संसार वाहून जाताना पाहताना अनेकांना राग अनावर झालाय. आम्हाला कुणीच वाली नाही, आम्ही कुठं जायचं, कुठं राहायचं असा प्रश्न इथले नागरिक विचारतायत. पेण तालुक्यामध्ये भीषण अशी प्रकारची पूरस्थिती निर्माण झाली. आपण बघू शकता या ठिकाणी रेस्क्यू सुरू आहे. काही गावकरी आहेत ते स्वतः इकडच्या ज्या महिला होत्या त्या अडकल्या होत्या आणि त्यांना आता रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी नसल्यामुळे अशा प्रकारची स्थिती आहे आणि अत्यंत बघू शकता अत्यंत भयानक अशा प्रकारची स्थिती आहे. घरामध्ये राहण्याजोगे नाही, कमरेच्या वर पाणी आहे. मी आता सुद्धा कमरेवर पाणी या ठिकाणी उभा आहे आणि आपण बघत असाल रेस्क्यूचं आपणही त्यांना सहकार्याचं करणार. भीती वाटते खूप खूप भीती वाटते आम्हाला. सगळं या करलंय, सगळं भरलाय घरामध्ये, सगळं नुकसान बिस्कान झालेलं आहे, सगळं येऊ झालेलं आहे. बघायचं अगोदर ही अशा प्रकारची स्थिती आहे, भयानक अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हे गावकरी जे आहे ते या ठिकाणी आता त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतात, त्यांना सुरक्षा स्थळी हलवण्याचं काम करतात. मात्र गावकरी करतात, मात्र प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी आता उपलब्ध नाही. अशा प्रकारची स्थिती जी आपण पाहू शकता. घरे संपूर्णपणे आता पाण्याखाली गेलेले आहेत. अत्यंत भयानक अशा प्रकारची स्थिती आहे. काही लोक जी आहेत ती त्या ठिकाणी अडकलेले आहेत, आपण पाहू शकता. आणि त्यांनाही आता काही तिथल्या महिला ज्या अडकलेल्या आहेत त्यांनाही आता रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते आता गावकरी करतात. किती लोक अडकलेले आहेत, तुम्ही जवळ येऊ शकता का? आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण त्यांना विचारणार आहोत किती लोक अडकलेत, किती लोक अडकलेत बघा. भरपूर किती जण आता आतमध्ये त्यांना काढता तुम्ही बाहेर. आता आपण बघू शकता ही होडी जी आहे ते गावकरी घेऊन आले आहेत आणि रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे. एकंदरीत आपण बघत असाल हे संपूर्ण गाव जो आहे तो आता पाण्याखाली आहे. त्यामुळे भीषण स्थितीमध्ये प्रशासनानं या ठिकाणी लक्ष द्यावं. हजारो एकर जमीन आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. दुबार पेरणीची वेळ जी आहे ती या शेतकऱ्यांवर आलेली आहे. त्यामुळे पैसा आणायचा कुठून हा एक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यामुळे पुढारी न्यूजच्या माध्यमातून ही भीषण परिस्थिती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि प्रशासनाला आवाहन करतोय की या सगळ्या परिस्थितीकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, पेण, रायगड.